हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SK किचन. चला तर मग आज मी आपल्याला अजून एक नवीन रेसिपी दाखवते. त्याचं नाव आहे पनीर भुर्जी. घरच्या घरी अगदी साध्या सरळ सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे मी दाखवते. तर ह्याला लागणारे मेन साहित्य पनीर. 150 ग्राम पनीर मी खिसून घेतलेली आहे. तुम्ही घरच्या घरी ताजं दुधाचंही पनीर बनवून घेऊ शकता. मी रेडीमेड पनीर आणले, त्याला किसून ठेवले. तर एक छोटे टोमॅटो कापून ठेवले, 1-2 छोटे ढबू मिरची चिरून ठेवले, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून ठेवले, एक अर्धा इंच अद्रक, एक 10-12 लसूण पाकळ्या मी ठेचून ठेवले. ह्याला लागणारा गरम मसाला एक हाफ टीस्पून आणि 1-2 टीस्पून लाल मिरची पावडर घेतले. फोडणीसाठी जिरे आणि मोहरी लागणार आहेत आणि हळद. स्वादानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. आणि 2 छोट्या ग्रीन चिली म्हणजे हिरव्या मिरची मी कट करून ठेवले आणि कोथिंबीर वरून थोडंसं पेरायला कोथिंबीर घेतले. फोडणीसाठी मेन साजूक तूप पण घेतले आणि थोडं तेल पण घेतले. दोन्ही क्वांटिटी समप्रमाणात आपल्याला फोडणीसाठी टाकायचं आहे, तर स्वाद खूप छान येतोय म्हणून. चला तर मग आपण आता फोडणी टाकूयात. मी कढई चढवले, गॅस ऑन केले. तर आपण आधी प्रथम तूप घालूयात. थोडंसं तूप विरघळायला पाहिजे ना, ते तूप घालूयात. हे 2 स्पून घातले. तेल मी अंदाजे टाकते 2 स्पूनपर्यंत बस. आता हे गरम होऊ दे, आपल्याला फोडणी टाकायचं आहे. आता आपले तेल तापलेलं आहे. आपण आधी जिरे मोहरी फोडणीत घालून घेऊयात. आधी आपल्याला ढबू मिरची टाकायचं आहे, कारण ते परतायला पाहिजे आपल्याला. ते छानपैकी परतून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये. थोडंसं मऊ पडले ना, मग आपल्याला कांदा ॲड करायचा आहे. हे बघा मऊ झालेले आहेत. आता हे आपल्याला कांदा घालून घेऊयात आपण. त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचे तुकडे पण मी घालते. ह्या फोडणीमध्ये त्याचं तिखट सुटायला पाहिजे म्हणून मी घातले. टोमॅटोही घालते मी. टोमॅटोला थोडंसं मऊ पडू द्यायचं आपण. हे बघा टोमॅटो ही मऊ पडलेला आहे. आता आपण अद्रक लसूणचं पेस्ट घालूयात. हे मुद्दाम मी फोडणीत नाही टाकले, वरून टाकले. वरून टाकल्याने ह्याचा स्मेल एक वेगळा येतो. बघा किती मस्त स्मेल येत आहे ह्या कॉम्बिनेशनमध्ये. आता आपल्याला हळद टाकायचं आहे. ह्याच्यामध्येच लाल तिखट टाकायचं आहे. आता हे किसून ठेवलेलं पनीर मी ह्यात घालत आहे. हे साधारणतः 4 ते 5 लोकांसाठी आपण प्रिपेअर करू शकतो. हे बघा सर्व एकजीव झालेलं आहे. मस्तपैकी मिक्स करायचं. असं प्रॉपर मिक्सिंग पाहिजे. मिक्स करूयात.
आता मी स्वादानुसार मीठ घालते. गरम मसाला 1/2 टीस्पून घेतले मी, जास्त नाही घ्यायचं. ह्याला हे प्रॉपर मिक्स करूयात आपण. हे आपलं भाजी होत आलेलं आहे. त्याला आपल्याला थोडंसं वाफून घ्यायचं आहे. वरनं मी आता कोथिंबीर घालते. एक 5 मिनिटं आपण ह्याला झाकण लावूयात आणि वाफून घेऊयात. एक 5 मिनिटं आपण वाफून घेऊया. हे बघा 5 मिनिट झालेत आपले. मी हे काढते. हे बघा किती मस्त झालेलं आहे. मी स्टोव ऑफ केले. तर आपण सर्विंग बाउलमध्ये घेऊयात. अशा पद्धतीने आपली पनीर भुर्जी भाजी रेडी आहे. आपण खाण्यासाठी सिद्ध आहोत. आता ब्रेड बरोबरही खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, तंदुरी बरोबरही खाऊ शकता. अतिशय उत्कृष्ट भाजी लागते. फ्रेंड्स, जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.